श्री गुरुदेव दत्त. तुम्हा सर्वांचं माझ्या दैवी कृपा या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत आहे. भारतीय संस्कृती ही प्राचीन काळापासून भक्ती मार्गासाठी प्रसिद्ध आहे. भक्ती म्हणजे परमेश्वरावरील निष्ठा, प्रेम आणि पूर्ण आत्मसमर्पण. भक्ती ही मानवासाठी मोक्षाचा म्हणजेच परमेश्वर प्राप्तीचा सोपा आणि सरळ मार्ग आहे. श्रीमद भागवत, रामायण, संत साहित्य आणि पुराणांमध्ये नवविधा भक्ती या नावाने भक्तीच्या 9 प्रकारांचे वर्णन केले आहे. या 9 प्रकारांपैकी कीर्तन भक्ती ही एक अत्यंत प्रभावी आणि लोकमान्य भक्तीची पद्धत आहे. नवविधा भक्तीतील पहिली भक्ती म्हणजेच श्रवण भक्तीचा व्हिडिओ मी आधीच या चॅनलवर अपलोड केला आहे. ज्यांना बघायची इच्छा आहे त्यांनी तो नक्की बघावा. मी त्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. आज आपण नवविधा भक्तीतील दुसरी भक्ती म्हणजेच कीर्तन भक्तीबद्दल जाणून घेऊया. कीर्तन भक्ती म्हणजे काय? कीर्तन भक्ती म्हणजे ईश्वराचे गुण, लीला, नाम आणि महती गाणे. कीर्तन भक्ती म्हणजे संगीत, कथा आणि भावनांद्वारे भगवंताचे गुणगान करणे. ही भक्ती केवळ गाणे नसून आत्मशुद्धीची साधना आहे. कीर्तनाने मनातील अहंकार, द्वेष, मत्सर नाहीसे होतात. मन शुद्ध होऊन भक्ताचे हृदय भगवंताशी एकरूप होते. कीर्तन परंपरेचा उगम प्राचीन काळात झाला. वेदांतील सामगान हेच पुढे कीर्तन स्वरूपात विकसित झाले. भारतभर संतांनी कीर्तनाद्वारे भक्तीचा संदेश पसरवला. महाराष्ट्रात संत नामदेव, संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ, संत तुकाराम, संत चोखामेळा यांनी कीर्तनाला समाज जागृतीचे माध्यम बनवले. वारकरी संप्रदायात कीर्तन हे भक्तीचे केंद्रस्थान आहे. पंढरपुरात विठ्ठल नामाचा कीर्तन मार्ग आजही जिवंत आहे. कीर्तन हे कलियुगातील सर्वात सुलभ साधन आहे. कीर्तनाद्वारे भक्त देवाचे नाम गातो, त्याच्या गुणांची स्तुती करतो आणि अंतःकरण शुद्ध करतो. कीर्तन हे सामूहिक साधन आहे. सर्व लोक एकत्र येऊन नामस्मरण करतात, त्यामुळे समाजात एकता आणि प्रेम वाढते. कीर्तन भक्ती केल्याने मनःशांती आणि आनंद प्राप्त होतो. अहंकार, मत्सर आणि द्वेष नष्ट होतात. समाजात बंधुता आणि एकता निर्माण होते. भक्तिभाव, नम्रता आणि प्रेम वाढते आणि मोक्षप्राप्तीचा मार्ग सुलभ होतो. कीर्तन हे केवळ गाणे नाही, तर आत्मशुद्धी, समाज जागृती आणि मोक्षाचा मार्ग आहे. नाम घेतले की मन शुद्ध होते, कीर्तन केले की समाज शुद्ध होतो. म्हणूनच कीर्तन भक्ती ही भाव, प्रेम आणि शांतीचे दिव्य साधन आहे, ज्याने महाराष्ट्र आणि संत परंपरा आजही उजळून निघाली आहे. चला तर मग कीर्तन भक्तीवर आधारित एक कथा आता मी तुम्हाला सांगते. ही कथा संत एकनाथांच्या कीर्तन भक्तीची आहे. संत एकनाथ महाराज हे विठ्ठलाचे महान भक्त आणि कीर्तनकार होते. ते रोज कीर्तन करून लोकांना भक्ती, प्रेम आणि सत्याचा संदेश देत असत. त्यांच्या कीर्तनात लोकांना आत्मिक शांती आणि आनंद मिळे. एके दिवशी काही लोकांनी त्यांना विचारले, महाराज, देव फक्त मंदिरातच असतो का? एकनाथ महाराज हसून म्हणाले, नाही, देव प्रत्येक जीवात आहे. जो सर्वांमध्ये विठ्ठल पाहतो तोच खरा भक्त आहे. दुसऱ्या दिवशी ते नदीकाठी गेले असता एका मुसलमानाने पाणी पिले
म्हणून काही लोकांनी त्याला हकलले. पण एकनाथ महाराज पुढे गेले, त्या माणसाला पाणी दिले आणि म्हणाले, विठ्ठल सर्वांचा आहे, तो भेदभाव करत नाही. त्या रात्री कीर्तनात त्यांनी अभंग गात सांगितले, नाम घे रे सदा, विठ्ठल आहे सखा, सर्वांमध्ये तोच प्रेमरूप एक. लोक भावविभोर झाले. त्यांना समजले की कीर्तन म्हणजे केवळ गाणे नसून देवाला सर्वत्र पाहण्याची भावना आहे. या कथेचा संदेश असा आहे की कीर्तन भक्ती म्हणजेच प्रेम, समानता आणि करुणा. खरा भक्त तोच आहे जो सर्व जीवांत देव पाहतो. कीर्तन हे समाजात एकता आणि शांती निर्माण करते. धन्यवाद. श्री गुरुदेव दत्त. जय सच्चिदानंद.